नमस्कार मंडळी, रामराम। आज आपण आळंदी ह्या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत। पुणे स्टेशनहून अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये आपण आळंदी ह्या ठिकाणी पोहोचतो। तिथून सिटी बस लागून जाते आपल्याला पुणे स्टेशनवरती। इथं आल्याच्या नंतर बघू शकता आपण ह्या इंद्रायणी ठिकाणी आलो आहोत। इथं स्नान करून आपल्याला संत ज्ञानेश्वर यांची समाधी या ठिकाणी आपल्याला दर्शनाला जायचं आहे। हे बघू शकता आपण, अतिशय सुंदर असं वातावरण आहे। ही समोर इंद्रायणी नदी आहे आणि इथं आपल्याला अंघोळी करून आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे। इथं आल्याच्या नंतर प्रत्येक भाविक ह्या इंद्रायणीमध्ये स्नान करून समोर दर्शनासाठी जातो। इथं आल्याच्या नंतर प्रत्येक भाविक दर्शन घेणार, स्नान करणार। ही एक माऊलीवरची श्रद्धा आहे संत ज्ञानेश्वरांची। हे बघू शकता इंद्रायणी ठिकाणी प्रत्येक भाविक असा इथं स्नान करून इथे कपडे वगैरे घेऊन आपलं दर्शनासाठी जात आहे। अतिशय सुंदर असा परिसर आणि अतिशय सुंदर अशी ठिकाण हे नक्कीच प्रत्येक भाविकासाठी एक आनंदाचा क्षण आहे। इथं प्रत्येक जण हे बघू शकता। आता आपण दर्शनासाठी वरती निघालेलो आहोत। हे बघू शकता मेन मंदिर श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी हे बघू शकता आपण। इथे मेन दरवाजातून आपण आत प्रवेश केलेला आहे। हे आतमध्ये असं अतिशय सुंदर असं एक जुनं बांधकाम एक दगडीमध्ये आहे। आता आपल्याला संत एकनाथ महाराज यांचा बघू शकता एक अतिशय सुंदर असं वृक्ष आहे। आता आपल्याला दर्शनासाठी दर्शन रांगेत लागायचं आहे। सरासरी 1 ते 2 तास इथं दर्शनासाठी लागतात आणि दर्शन घेण्यासाठी भाविक खूप दुरून इथे येत असतात। बघू शकता आपण दर्शनाची रांग। आता आपण मेन दर्शनासाठी मेन गाभाऱ्यामध्ये पोहोचलो आहोत। बघू शकता प्रत्येक भाविक हे दर्शनासाठी अत्यंत मेन गाभारा जिथं संत ज्ञानेश्वर यांची समाधी आहे इथं आपण पोहोचलेलो आहोत। इथे मोबाईल अलाव नाही, म्हणजे मोबाईल नेण्यास बंदी आहे। त्यामुळे आपल्याला मोबाईल नेता येत नाही मध्ये। तरी पण आपण मोबाईल कॅमेरा चालू करून खिशात ठेवलेला आहे। त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काही दिसणार नाही आणि शक्यतो जेवढं दिसेल तेवढं बघू शकता आपण। एक मेन गाभारा आहे जिथं संत ज्ञानेश्वर यांनी समाधी घेतलेली आहे। चला पुढे चला। अतिशय गर्दी, मोबाईलला बंदी असल्यामुळे आपल्याला मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसणार नाही। जेवढं जमेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। गर्दी एवढी असल्यामुळे एकदम फास्ट असं दर्शन घेण्यात ते बघू शकता। थोडं आपल्याला दिसलं असेल तर महाराजांची समाधी आहे। दर्शन झाल्याच्या नंतर इथून आपण बाहेर निघतो। बघू शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।